मित्रांनो, जीवनाचे रंग ह्या चॅनलवर मी पुन्हा एकदा आपलं स्वागत करतो आहे. आजच्या व्हिडिओचा विषय आहे सुखाची पाणीपुरी. मित्रांनो, आपण जन्माला आलोय म्हणून मिळालेलं आयुष्य रेटत राहायचं का ते आनंदात जगायचं हे आपल्यालाच ठरवायचं आहे. एक मात्र नक्की आयुष्य हे आईस्क्रीमसारखं असतं. आईस्क्रीम टेस्ट केलं तरी ते वितळतं आणि न खाता वेस्ट केलं तरीसुद्धा ते वितळतं. आयुष्यसुद्धा तसंच आहेच म्हणून ते टेस्ट करत जगूया. वेस्ट तर तसंही होणारच आहे. आयुष्यात सुख दुःख हे सर्वांच्या पाठी लागलं आहे. मित्रांनो, आयुष्य ऊन सावलीसारखं आहे हो. सुख आहे, दुःख आहे, राग आहे, लोभ आहे. ऊन आहे म्हणून आयुष्यात सावलीला किंमत आहे. दुःख आहे म्हणून जगायचं कोणी सोडत नाही ना. जगात सर्व सुखी असा कोणी नाही. जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूची शोधुनी पाहे. समर्थ रामदासांच्या या पंक्ती आठवल्या ना की पुन्हा एकदा नव्याने खडबडून जाग येते. कधी कधी असं होतं आपण आपल्या दुःखामध्ये इतके गुरफटून जातो ना की हसायचं सुद्धा विसरून जातो, आनंदाने जगायचं सुद्धा विसरून जातो राव. सतत काळजीत राहतो. पण दुसऱ्याचं दुःख ऐकल्यावर अनेकदा असा अनुभव येतो की त्यांच्या मानाने आपलं दुःख काहीच नाही. आपलं पर्वतासारखं आपल्याला वाटणारं दुःख त्यांच्या दुःखापुढे राईसारखं वाटू लागतं. आणि परमेश्वराप्रती कृतज्ञता वाटून नकळत हात जोडले जातात. खरं सांगू, ईश्वराने जसं आयुष्य दिलं आहे ना तसं ते स्वीकारायचं आणि प्रत्येक क्षण आनंदाने जगायचा. आपल्यापेक्षा अधिक दुःख असलेल्यांचे अश्रू पुसायचे. त्यांना करता येईल ती इतकी मदत करायची. मग बघा मित्रांनो, आपलं आयुष्य आनंदाने भरून जाईल. स्वतःचे दुःख कुरवाळत बसायला वेळच नाही मिळणार हो. यातच खरं सुख आहे. तेच आपल्याला शोधायचं आहे ना. खरं सांगू मित्रांनो, सुखी होण्याचा कोणता असा एखादा कोर्स नाही की अमुक एक कोर्स केल्यानंतर दुःख नावाचा प्रकार संपेल आणि सुख नावाचा प्रकार सुरू होईल. सुखाची परिभाषा प्रत्येकाची वेगवेगळी असते राव. काही लोकांना सतत आपलं दुःख मिरवत राहण्याची सवय असते. तर काहींना कितीही वेदना असल्या तरी सतत हसतमुख आणि इतरांनाही हसवीत राहण्याची सवय असते. अशा हसऱ्या लोकांच्या जीवनात कधीतरी डोकावून पाहिलं ना तर ते कितीतरी मोठ्या संकटाचा सामना करीत असल्याचं आपल्याला दिसून येईल. हे पाहिल्यावर आपण अचंबित होतो. पण कधीतरी आपल्याला ही कला अवगत करून घ्यायला हवीच ना. प्रत्येक नाण्याला दुसरी बाजू असते. तशीच प्रत्येक सुखाला एक दुःखाची झालर पण असते. पण इतरांना ते दिसत नाही आणि तेच त्या सुखाचं सौंदर्य पण असतं. गमतीशीर आहे ना. थोडंसं तिखट असेल तर गोडाची लज्जत कशी येणार हो. थोडंसं तिखट नसेल तर गोडाची लज्जत कशी येणार. रोज पुरणपोळी जर खायला मिळाली तर ती नाही आवडत हो. कधी जेवणात झणझणीत ठेचा वेगळीच रंगत आणतो. ह्या ऊन पावसाशी खेळत अनुभव घेत सुखदुःखाला चाखत किंबहुना त्या सुखासाठी यातना काढत प्रयत्न करत आपण दिवस घालवतो. कधी खूप शोधून आपल्याला हवं तसं सुख पदरी पडत नाही. पण कधीतरी औचितपणे अलगत येऊन मांडीवर बसतं. मग बोला राव, नक्की सुख आहे तरी कसं हो. खरं सांगू मला तरी वाटतं सुख तिखट गोड आंबट पाण्याने टच्च भरलेल्या तोंडातल्या पाणी पुरीसारखं आहे. तोंड मिटलं की ती रसाळ पाणीपुरी तोंडभर स्वाद देते. थोडा ठसका लागतो, काही वेळा डोळ्यातून पाणी येतं, पण तो त्रासही हवासा वाटतो. तिखट गोड आंबट ही एकत्रित चव एक वेगळाच आनंद देऊन जाते.
तो आनंदाचा क्षण संपतो न संपतो, तो आनंदाचा क्षण संपतो न संपतो, तोच त्याचा आस्वाद संपायच्या आधीच आपलं मन आतुर असतं ते दुसऱ्या पाणीपुरीसाठी. तसंच आयुष्य आहे, तसंच आयुष्य आहे. प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टीत आनंद शोधून तो क्षण आनंदाने जगता यायला हवा. तो क्षण निसटला की पुन्हा नाही येत. त्याचं कसं आहे मित्रांनो, तारुण्यात शक्ती असते, तारुण्यात शक्ती असते, वेळ असतो, पण पैसा नसतो. पुढे पुढे काय होतं, पुढे शक्ती असते, पैसा असतो, पण वेळ नसतो. आणि उतारवयात वेळही असतो, पैसाही असतो, पण शक्ती नाही उरत हो. अशी गत नको ना व्हायला. या सगळ्यात सुवर्ण मध्य साधून आयुष्य आनंदानं जगता आलं पाहिजे हो. सावली सुख दुःख स्वीकारत, ऊन सावली सुख दुःख स्वीकारत आहे त्यात आनंद घेऊया की. आयुष्य वेस्ट करण्यापेक्षा तिखट आंबट गोड पाणीपुरी सारखं टेस्ट करत जगण्यात खरी मजा आहे हो. पटतंय का? जय गजानन.